Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा, तर राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. तर शहांच्या दौऱ्यामध्ये काही गडबड केल्यास करारात जबाब देणार, भाजपच्या धीरज घाटेंचा काँग्रेसला इशारा. सरकारला शिक्षण व्यवस्थेसंदर्भात गांभीर्य नाही. पेपरफुटीवर चर्चा सोडून सत्ताधारी नेहरूंवर बोलतात. मुख्यमंत्री आंदोलक विद्यार्थ्यांना शिव्या घालतात. शिक्षण खात्यात पैशांचा खेळ सुरू आहे, संजय राऊतांचा घणाघात. पुणे विद्यापीठात 3 लाखात बोगस पदवी देण्याचं दुकान थाटलं, रोहित पवारांचा आरोप. तर राज्यपालांकडे आता चौकशीची मागणी. लोकसभेत आज पुन्हा परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा. राहुल गांधी या चर्चेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उत्तर देणार. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल. सीबीआयचं आरोपपत्र आज विशेष जलद गती न्यायालयासमोर सादर केलं जाणार. मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक. सकाळी 11 वाजता मराठा बांधवांसोबत संवाद साधणार. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची ही शक्यता. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता. दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून मुदतवाढीसाठी हालचाली. तर आता 3 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपणार. राज्यभरात धुवाधार पाऊस बरसणार. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. तर चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. चंद्रपूरसह गडचिरोलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागपुरातील शाळा अद्यापही पाण्याखालीच. बेलतरोडी या भागातील शाळा परिसरामध्ये 3 फुटांपर्यंत पाणी. पावसाचं पाणी अजूनही ओसरलं नाही. नागपुरात पुढील आदेशापर्यंत शाळा बंद. गोदावरी नदी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात. रामकुंडातील पूर ओसरू लागला. दुतोंड मारुती मंदिर मात्र अजूनही पाण्याखालीच. प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरात खबरदारीचं आवाहन. कोयना धरणातील पाणीसाठा 82 टीएमसी पार. नदीपात्रात विसर्ग सुरू. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाला भेगा. नागोठणेमधील बंद उड्डाणपुलाची तज्ज्ञांकडून पाहणी. अहवालानंतर आता पुलाच्या दुरुस्ती संदर्भात निर्णय घेणार. धारावी पुनर्विकासासाठी 871 झाडांची कत्तल होणार. 25 हेरिटेज वृक्षांचाही यात समावेश. वृक्ष प्राधिकरण समितीकडून मात्र प्रस्तावाला मंजुरी. 822 झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती. 1 ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू. तर साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अक्कलकोटपासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरुचरणी भक्तीचा महापूर. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट. गुलवीरनं रचला इतिहास. हरजिंदरनं सुद्धा उंचावला तिरंगा. 6व्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात एकूण 12 मेडल्सची भर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.